पनवेलमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता आणि याचा मोठा फटका या कुंभारवाड्याला बसलेला आहे. मी त्याच ठिकाणी आहे. याच कुंभारवाड्यामधून जे नाले जात आहेत त्या नाल्यांची योग्यरित्या साफसफाई केली नसल्यामुळे हेच नाले ओव्हरफ्लो झाले होते आणि या नाल्याचं जे घाण पाणी आहे ते या ठिकाणी बाजूलाच असलेल्या या घरामध्ये गेलं होतं. त्यामुळे पाणी घरामध्ये घुसल्यामुळे या ठिकाणच्या लोकांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर या घाण पाण्यामुळे आहे ते घरामध्ये दुर्गंधीसुद्धा पसरलेली आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून योग्यरित्या नालेसफाई होत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केलेला. आपण त्यांच्याशी बोलूया. काय म्हणाल, कशा पद्धतीचं नुकसान तुमचं झालेलं आहे? सर ॲक्च्युली आमच्या घरात सकाळी 6 वाजल्यापासून पाणी भरायला सुरुवात झाली आणि सगळ्या नाल्याचं जे काही घाण पाणी आहे ते आमच्या घरात शिरलेलं आहे. त्यामुळे आणि आम्हाला एवढा वेळसुद्धा मिळाला नाही आवरावर करायला. आमचं TV, फ्रीज म्हणजे आमची फ्रीज वगैरे जे वॉशिंग मशीन आहे सगळं भिजलं, कपडे भिजले आमचे. इथे फक्त सगळ्यांचीच अशी अवस्था आहे. काही लोक तर एवढी गरीब आहेत की त्यांना वेळेला खायला मिळत नाही किंवा त्यांच्याकडे कपडेही नाही आहेत आणि भराभर पाणी आलं तर नगरपालिकेला जे इथे कचरा काढला जातो तो फक्त वरच्यावर कचरा काढला जातो, गाळ काढला जात नाही. त्यामुळे पाणी भरण्याचं जे काही प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात येतं आणि याचं नगरपालिकेला जे हे आमच्या माध्यमातून त्यांनी जे बघत असतील तर एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला ॲटलीस्ट झाकणं टाकून द्यावीत. कारण की कसं होतं, जेव्हा इथे पाणी भरलं जातं आम्हाला जेव्हा बाहेर यायची वेळ येते किंवा आमच्या मदतीसाठी कोण येतं तर इथे गटारात नाल्यात आपण बघू शकता की ते नाल्याचे भाग थोडासा कमी आहे आणि त्यामुळे ते गटारात पडण्याची शक्यता. आणि मागे असंच झालेलं, मागच्या वेळेस जेव्हा पाणी भरलेलं आमच्यासाठी जेवण घेऊन जे व्यक्ती आले होते ते बिचारे नाल्यात पडले. तर त्याची आम्हाला निदान जिथे आम्ही राहतो जेवढ्या एरियामध्ये तर आम्हाला कमीत कमी झाकणं तरी टाकून द्यावी. आजी, काय नुकसान झालं? झालं ना, सगळंच भिजलंय. बिस्तारा सगळंच भिजलं. घाण पाणी घरात घुसलं? हा, ते काय अजून काढलं नाही, तसंच आहे पाणी. मुलांना आमच्या आजार होण्याची काय शक्यता काय अहो, पण आमच्या घरात ना जेव्हा पाणी जातो त्यावेळेस सोयीला पण आमच्या घरी कोणी येत नाही का, तर यायला जागाच नसते, कमराभर पाणी असतो त्यांना. त्याच्यामुळे आमच्याकडे सोयी करायला कोणी नसतो आणि महानगरपालिकेने आम्हाला एवढी मदत करावी की बाबा आमच्यावर झाकणं टाकून शनी आम्हाला सगळी व्यवस्था करून द्यावी की आमची लहान लहान मुलं गटारात पडली त्याला जबाबदार कोण? महानगरपालिका आहे का? नाही ना. मग त्यांनी आमची सोय करून द्यावं जिथल्या तिथं. काय आमचं महानगरपालिका अजिबात काम करत नाही. काही काम नाही करत. काम करते, जिथे होते तिथे होते, जिथे काम करतात करत नाही असं नाही, पण या एरियामध्ये काम होतं की नाही? होते. पण कसा कर्मचारी कसे आहेत वरचेवर गाव काय काढायचं. होतं? नगरपालिकावाले काम करायला येतात पण ते काय करतात, जे त्यांच्याकडे हे असतं हातेरा ना तेवढ्या पुरतं वरच्या वर घाण काढून येतात. बाकीची काय ते घाण काढत नाही आणि फक्त कचरा साफ करतात. याच्यावर ते काय नगरपालिका आणि फोटो काढून नगरपालिकेला दाखवतात ती लोक, पण ते ढिगाडे तसेच्या तसेच असतात. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी नागरिकांचा थेट आरोप आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून अजिबात इकडे काम केलं जात नाहीये, नाले सफाई केली जात नाही. त्यामुळे हे घाण पाणी लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी घुसत आहे. विनायक पाटील, ABP माझा, पनवेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.